एक मिनिट अध्यक्ष महोदय, पूर्ण वेळ अध्यक्ष एक मिनिट अध्यक्ष महोदय, बसून घ्या. अध्यक्ष महोदय, नाही चालू. अध्यक्ष महोदय, मला या निमित्तानं सांगायचंय, अशा पद्धतीचं गंभीर आरोप या सभागृहामध्ये जयंत पाटील साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ सदस्यांनी करणं आणि एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव आखणं, अध्यक्ष महोदय, त्या माणसाच्या टाळूच्या लोण्याचं राजकारण करायचं कारण नाही. अध्यक्ष महोदय, ज्यांना लढायचंय त्यांनी निवडणुकीमध्ये येऊन लढा. तर सन्माननीय जयंत पाटील या सभागृहाची माफी मागतील का अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये मागण्यावर चर्चा करत, अर्थसंकल्पातील मागण्यावर चर्चा करत असताना या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित हॉस्पिटलच्या संदर्भातले काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित करत असताना अध्यक्ष महोदय, व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप या सभागृहामध्ये माझ्यावर अध्यक्ष महोदय केले. त्या संदर्भात मी आपल्याला विनंती केली होती की मला स्पष्टीकरण करण्यासंदर्भातली संधी मिळावी. आपल्याला धन्यवाद देतो की आपण ती संधी मला दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब यांनी बोलत असताना छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या संचलित हॉस्पिटलचा विषय या सभागृहामध्ये मांडला आणि तो मांडत असताना कोविडच्या महामारीमध्ये या सभागृहातील सदस्य आहेत आणि त्यांनी कोविडच्या कालखंडामध्ये मृत पेशंट जिवंत दाखवून शासनाचा पैसे लाटल्याचा आरोप आणि मृताच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्याचा आरोप या सभागृहामध्ये केला. मला या सभागृहाच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांना सांगायचंय की 5/7/2019 मी या संस्थेचा अध्यक्ष म्हणून अध्यक्ष झालो आणि अध्यक्ष झाल्यावर अध्यक्ष महोदय 22 मार्चला कोविडची महामारी आली. जेव्हा कोविडची महामारी आली तेव्हा मी नुकताच अध्यक्ष झालो होतो आणि त्या हॉस्पिटलची सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना 27/4/2020 या हॉस्पिटलनं महात्मा फुले जन आरोग्य योजनेकडे या हॉस्पिटलसाठी च्या समावेशाची मागणी केली आणि 30/4/2020 या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये या हॉस्पिटलचा समावेश झाला आणि हा समावेश झाल्यानंतर अध्यक्ष महोदय, या सातारा जिल्ह्याचे कलेक्टर, त्यावेळेचे तत्कालीन कलेक्टर यांनी हे हॉस्पिटल कोविडसाठी अध्यक्ष महोदय अक्वायर केलं. या हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी उपचार करण्यासंदर्भातल्या सूचना लेखी काढल्या आणि हॉस्पिटल अध्यक्ष महोदय त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांच्या नेमणुकी अंडर हे हॉस्पिटल चालत होतं. ज्या ज्या कोविड रुग्णांची टेस्ट कलेक्टर ऑफिस कडून सिव्हिल सर्जन कडून ऑथोराइज व्हायची तेव्हा खाजगी टेस्ट होत नव्हते अध्यक्ष महोदय, त्या रुग्णांना ऍडमिट करण्याचं काम या हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय झालं आणि या हॉस्पिटलनं किमान त्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय किंबहुना ते हॉस्पिटल जेव्हा मी अध्यक्ष झालो तेव्हा एकही रुपया त्या हॉस्पिटलमध्ये शिल्लक नसताना फक्त कलेक्टर महोदयांनी विनंती केली म्हणून जयकुमार गोरेंनी स्वतःच्या अकाउंटमधले पैसे त्या हॉस्पिटलला ट्रान्सफर करून ते कोविडच्या महामारीमध्ये लोकांचा उपचार करण्यासाठी त्या हॉस्पिटलला मदत करण्याचं काम केलं. ते करत असताना किमान जेवढ्या हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांचा उपचार केला अध्यक्ष महोदय किमान 4.25 कोटी रुपये पैसे उपलब्ध नसताना फक्त लोकांचे जीव वाचावे ह्या हेतून अध्यक्ष महोदय त्या हॉस्पिटलसाठी फंड उपलब्ध करून दिले. असं असताना ज्या महात्मा फुलेची योजना च्या संदर्भात त्यांनी आरोप केले. अध्यक्ष महोदय, जेव्हा कोविडची महामारी आली तेव्हा कुठलाही कोविड उपचाराचा प्रोटोकॉलच उपलब्ध नव्हता, ना कोविड महामारी संदर्भातल्या कुठली माहिती अध्यक्ष महोदय त्यावेळी कुठल्या डॉक्टरला नव्हते. डॉक्टर सुद्धा हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय त्यावेळी उपस्थित राहत नव्हते किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार काय करायचं हे डॉक्टरला माहिती नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय ते हॉस्पिटल आम्ही चालू केलं आणि ते चालू करत असताना अध्यक्ष महोदय या हॉस्पिटलनं जेवढ्या कोविडच्या रुग्णांचा उपचार केले त्यातील फक्त 584 कोविडच्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अध्यक्ष महोदय पैसे मिळाले. ते पैसे ज्यांचे क्लेम पेड झाले अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून त्या क्लेम पेड पेशंटची यादी अध्यक्ष महोदय मी सभागृहामध्ये पटलावर अध्यक्ष महोदय या ठिकाणी ठेवतोय. जे
पेशंट आहेत 584. त्या 584 पेशंटच्या क्लेमच्या पोटी 1,46,00,000 त्या हॉस्पिटलला जमाही झाले. त्याचं अकाउंट स्टेटमेंट अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मी ठेवतोय. या अकाउंटचं अध्यक्ष महोदय मला माझं खूप गंभीर आरोप केलेला अध्यक्ष महोदय. मला 2 मिनिटाचा विषय आहे, मला 2 मिनिटं मांडू द्या. खूप गंभीर आरोप केलेले आहेत आणि एका ज्येष्ठ सदस्यांनी अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय बोलणं योग्य नाही. अध्यक्ष महोदय हे अकाउंट स्टेटमेंट अध्यक्ष महोदय मी इथं ठेवतोय. त्या अकाउंट स्टेटमेंट मध्ये महात्मा फुले योजनेतनं या अकाउंटला किती पैसे आले, जयकुमार गोरेच्या अकाउंट मध्ये या अकाउंट मध्ये किती पैसे गेले याचा सगळा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये उल्लेख आहे. असं असताना अध्यक्ष महोदय सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं या 584 रुग्णाचे पैसे पेड झाले. माझी विनंती या सभागृहाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना शासनाला आहे याची चौकशी झालीच पाहिजे. जर असा कुठलाही मृत पेशंट जिवंत दाखवून जर पैसे घेतले असतील तर मग जयकुमार गोरे असेल किंवा आणि कुणी असेल त्याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झालीच पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. पण ही चौकशी करत असताना अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये जयंत पाटील साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ सदस्याने अशा पद्धतीची कुठलीही माहिती न घेता एका कुणाच्या सांगणे कुणी सांगितलं अध्यक्ष महोदय ही सगळी माहिती ज्यांच्यावर अध्यक्ष महोदय या हॉस्पिटलच्या कॉलेजच्या माध्यमातून किमान 900 विद्यार्थ्यांचे बोगस MBBSच्या ऍडमिशनचे पैसे घेतलेले आहेत. या सभागृहाने अध्यक्ष महोदय हे सगळं बघितलेलं आहे आणि जयंत पाटील साहेबांच्या याची जाणीव आहे. कारण मी हॉस्पिटल घ्यायच्या अगोदर एक पार्टी त्यांच्याकडे पण गेली होती हॉस्पिटल घेण्यासंदर्भात. अध्यक्ष महोदय त्यांचेच कार्यकर्ते डॉक्टर सतीश पाटील हे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते, त्यांचा एक पेट्रोल पंप पण अध्यक्ष महोदय त्यांच्या मुलाला ऍडमिशन देतो म्हणून 80 लाख रुपये याच व्यवस्थापनाने त्यांच्याकडून घेतले होते. त्या वसुली संदर्भात जयंत पाटील साहेबांनी तो गेला. अध्यक्ष महोदय मला या निमित्ताने सांगायचे अशा पद्धतीचं गंभीर आरोप या सभागृहामध्ये जयंत पाटील साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ सदस्यांनी करणं आणि एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव आखणं. अध्यक्ष महोदय मेलेल्या माणसाच्या टाळूचं लोणी खाणारी भाषा करणं अध्यक्ष महोदय त्या माणसाच्या टाळूच्या लोण्याचं राजकारण करायचं कारण नाही. अध्यक्ष महोदय ज्यांना लढायचंय त्यांनी निवडणुकीमध्ये येऊन लढा, ज्याच्यावर काय करायचं त्यांनी करा. पण अध्यक्ष महोदय या जयंत पाटील साहेबांसारख्या सुसंस्कृत ते म्हणजे माझं नाव घ्यायला पण मला वाईट वाटतं का त्याला ऐकीचा मी नाही. अध्यक्ष महोदय काही बोलतील अध्यक्ष महोदय कसं चालेल. अध्यक्ष महोदय माझे अध्यक्ष महोदय या माध्यमातून मी अध्यक्ष महोदय सांगतो एकाही मृत रुग्णाचे पैसे जयकुमार गोरेने घेतले असतील अध्यक्ष महोदय गुन्हा दाखल व्हावा आणि कारवाई पण व्हावी अध्यक्ष महोदय. पण माझी या सभागृहाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय जर हे चुकीचं असेल तर सन्माननीय जयंत पाटील या सभागृहाची माफी मागतील का अध्यक्ष महोदय. या संदर्भातली भूमिका त्यांनी स्पष्ट करावी अध्यक्ष महोदय. असं कुणाचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा अधिकार त्यांना सदस्य ज्येष्ठ आहे म्हणून काय झालं अध्यक्ष महोदय. सभागृहामध्ये पुरेसा वेळ दिलाय मी तुम्हाला स्पष्टीकरणासाठी. चला पुढे जाऊया. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.